सध्या महाराष्ट्रावरती आसमानी संकट कोसळलं आहे. खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालंय. आपण आजच्या भागात पाहणार आहोत, की ह्याचं कारण काय आहे आणि प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला याच्यावरती काय करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपलब्ध आहेत सचिन सर, जे की खूप मोठे पर्यावरणवादी आहेत. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बऱ्याचशा उपाययोजना असे केलेले आहेत, की जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग सारखे विषय आटोक्यात राहतील. सर नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण बघतोय फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये, अगदी पंजाब, हरियाणा, युपी, एमपी मध्ये, तसेच जगभर बऱ्याच ठिकाणी, सध्या स्पेनमध्ये बघितलं, युरोपमध्ये काही ठिकाणी आपण बघितलं, दक्षिण अमेरिकेमध्ये बघितलं, खूप मोठा पाऊस झालाय, खूप महापूर आलेले आहेत आणि लोकांचं अगणित नुकसान झालेलं आहे. तर हे का होतंय? इतका पाऊस पडण्याचं कारण काय आहे? सर, तुम्ही पहिला जो विषय घेतलात आपला, हा खूप विषय सेन्सिटिव्ह आहे. हा फक्त आपल्या देशापुरताच मर्यादित नाही किंवा आपल्या बारामती तालुक्यापुरता विषय मर्यादित नाहीये. तर हा विषय ना ग्लोबल विषय, हा जागतिक पर्यावरण विषय, हा पूर्ण जगाचा विषय. हा तात्पुरता कुठल्या जिल्ह्याने घेतला पाहिजे तेव्हा सोल्युशन निघेल, किंवा कुठल्या पर्टिक्युलर एका गावाने घेतल्यामुळे सोल्युशन निघेल, तर अजिबात ना. तुम्ही 100 झाडे लावताय म्हणजे तुम्ही काही निसर्ग उपकार करत नाही. तुमची ती 100 झाडं आहेत ना, जो तुम्ही लावता आणि ती 100 झाडं मोठी होईपर्यंत 1500 वर्ष जातात, तोपर्यंत इकडे 1,00,000 झाड तोडली जातात. 100 झाडापैकी 100 झाड पण येत नाहीत. काही झाड तिथले मरून जातात, डॅमेज होतात, 20-30% झाड येतात. हे जे चक्रीवाढ, आता तुम्ही साधारण जनरली पहा, एक 200 वर्षाचा डिफरन्स घेऊ, आपण 100 वर्षाचा डिफरन्स घेऊ, की जे इन्व्हेन्शन झालं, मनुष्य पृथ्वीवर आला, मनुष्याकडे त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती, इंजिन नव्हतं. मनुष्य पहिल्या काळात तुम्ही जंगलात राहत होता, एक साधारण 300-400 वर्षापूर्वी पाठीमागे जाऊ, तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतंच. तर ह्या प्रदूषण, ह्या गोष्टी नव्हत्या, कॅन्सर नव्हतं, मला कुठले रोग नव्हते, मनुष्य निसर्गात राहत होता, ठीक आहे, सॅटिस्फॅक्शन होतं. जसजशी लोकसंख्या वाढत गेली सर, जागतिक लोकसंख्या वाढत गेली, पर्टिक्युलर भारताची लोकसंख्या खूप जगामध्ये जास्त आहे, भारत, चीन, पाकिस्तान. तर आपलं क्षेत्रफळ, जे देशाचं आहे क्षेत्रफळ, लोकसंख्या, हे समीकरण जुळत नाही सर. 150 कोटी लोकसंख्या आहे आपल्या भारताची. तर कसं असतं, जशी जशी लोकसंख्या वाढत राहील तसं जसं खायची पोटं वाढले जातात, त्याला अन्न देणारी जमीन तर वाढत नाही, ती तर कॉन्स्टंट आहे जमीन. मग जशी जशी लोकसंख्या वाढेल तर त्याच्यावरले जे रिसोर्सेस आहेत, मनुष्याला लागणारे रिसोर्सेस म्हणजे काय, की पाणी, अन्न, हवा, ऊर्जा, लाईट, सगळ्याच गोष्टी आल्या, पेट्रोल, डिझेल, सगळ्या केमिकल, सगळ्याच गोष्टी आल्या. ह्याच्यावर प्रेशर वाढला जातो आणि ह्याच्यावर प्रेशर वाढला की मनुष्य काय करतो, स्वतःच्या पोटासाठी, अन्न वाढवण्यासाठी जंगलतोड करतोय. हे चालूच आहे जंगल. तुम्ही आता पुण्याचं उदाहरण पहा, मावळामध्ये किती जंगल. पहिलं पुणे 20 वर्षापूर्वी, आपलं पुणे 20 वर्षापूर्वी थंडीचं शहर म्हणून ओळखलं जायचं. आज तुम्ही हडपसरमध्ये, कोंडव्यामध्ये जावा, मगरपट्टाला जावा, एनी एरियामध्ये जावा, तुम्हाला झाड दिसणार नाही. पहिली थंडी पडायची पुणे शहरामध्ये. मग जशी जशी लोकसंख्या वाढेल बघा, तसा 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 तुमचा हा प्रेशर वाढला जातो अन्नधान्याला. मग तुम्ही जंगल तोड करताय, तुमचं कंस्ट्रक्शन आलं, रस्ते आले, वाहतूक आल्या, सगळ्या ट्रान्सपोर्ट, सगळ्या सिस्टीमला प्रेशर वाढला जातो. हे सगळं जे होते ना, सगळं अनबॅलन्स होते. आता तुम्ही म्हटलं ह्यातनं सोल्युशन काय? ह्याच्यावर पहिलं सोल्युशन एकच आहे, की लोकसंख्या वाढीव नियंत्रण. तुमची लोकसंख्या वाढीव नियंत्रण आली. आता मी कुटुंबात, मला एकच मुलगा आहे, माझ्या घरात 3 मुलं, मी ज्याला मला घातली की मग ऑटोमॅटिकच खाणारी पोटं वाढली. तुम्ही प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी हा ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीव्ह करतो. प्रदूषण ह्या गोष्टीची तुम्ही व्याख्या काय करू शकाल, की एनी मॉलिक्युल ऑफ गॅस, कोणता गॅस असू द्या, एनी मॉलिक्युल ऑफ गॅस, कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमाण जास्त आहे, त्याचा 60% रोल आहे त्याचा. त्यानंतर मिथेन, CH4, मिथेन 4 कसा तयार होतो, ज्या ज्या ठिकाणी गवत, आपले प्राणी वगैरे मरतात, डिकॉम्पोजिशन होतं, सडणं जातं, कुजणे क्रिया असते, ते मिथेन आलं, त्याच्यामुळे प्रदूषण होतं. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, आणि नंतर बाकीचे मग नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ट्रॉक्साईड, NH3, NH2, अमोनिया वगैरे एक्सेट्रा. एनी मॉलिक्युल ऑफ गॅस, किती गॅस आहेत, एनी मॉलिक्युल ऑफ गॅस कॅन एक्सेप्ट एनर्जी बट डज नॉट रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. कोणताही गॅस असू द्या सर, तो तुमच्या वातावरणात एकदा गेला की तो त्याचं काम चालू करतो. कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल काय करतो, आता कन्सिडर करा, ही जमीन आहे, ही जमीन आहे आणि पाणी आहे, आणि हा जो बल्ब आहे ना, हा सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश सगळीकडे समान पडतोय, थोडासा मायक्रो फरक असू शकतो, पण निसर्गाने कधी अन्याय नाही केला. सूर्यप्रकाश पडल्यानंतर जमिनी बी पडतो, पाणी बी पडतो. पण जमिनीचं थर्मल टेम्परेचर आणि पाण्याचं थर्मल टेम्परेचर ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. जमीन लगेच तापली जाते, पाणी उशिरा तापलं जातं. जमीन लगेच थंड होते, पाणी उशिरा थंड होतं. ह्या दोघांच्या डिफरन्स मधनं जे थर्मल टेम्परेचर आहे, ह्या दोघांच्या डिफरन्स मधनं जे क्रिएट टेम्परेचर तयार होतं, मेंटेन होतं, ह्याच्यातून आपल्याला पाऊस पडतो.
आता तुम्ही माझा बीडला एवढा पाऊस कसं काय झाला? फॉर एक्झाम्पल बीड, आता मागच्या वर्षी ह्याला पण पडला, सौदी अरेबियाला. आता तुम्ही स्पेनचं उदाहरण सांगितलं, राईट? ऑस्ट्रेलियाला पण पडला. तर ही जी ग्लोबल प्लॅनेट आहे आपली पृथ्वी, ही पहिली अशी नव्हती हो. 50 वर्षापूर्वी, 60 वर्षा पाठीमागे गेलो तर ही जी पाऊस पडतोय ना, हा नॅचरल पाऊस नाहीये. हा माणसाने केलेल्या त्याचा जी वजन आहे प्रदूषणाचं, ह्याचा अख्खा ग्लोबल इफेक्ट पडलेला आहे. आता ग्लोबल इफेक्ट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ही जमीन, ही पाणी, हे डोंगर आहे. डोंगर माणसाने तोडले, झाड गेलं. आता हे झाड आहे बघा, आता ह्या झाडात सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाश पडल्यानंतर हे झाड काय करतं, सूर्यप्रकाश घेतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. त्यातनं ते ग्लुकोज तयार करतं. ग्लुकोज तयार करण्यासाठी ते जमिनीतनं पाणी घेतं, मिनरल्स घेतं, राईट? मिनरल्स घेण्यासाठी ग्लुकोज तयार करते. ते ग्लुकोज स्वतःसाठी वापरतं आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात ऍब्सॉर्ब करून तुम्हाला ऑक्सिजन देतं, राईट? हितपर्यंत गोष्ट. आता ही जर झाड मी तोडूनच टाकलं, सगळं बाजूला तोडलं, तर हा सूर्यप्रकाश कुठं वापरला जातो? पहिला झाडात वापरला जायचा, राईट? सूर्यप्रकाश हा झाडामध्ये, म्हणजे एनर्जी कुठं वापरली जायची? अन्न तयार करण्यासाठी एनर्जी वापरली जायची. तीच झाड मी तोडल्यानंतर बघा, तो सूर्यप्रकाश हा जमिनी पडायला लागला. जमिनी पडायला लागला, राईट? आता हा डोंगर आहे आणि हे झाड आहे आणि ह्या डोंगरावरची मी झाडं तोडली. आता हे 20-30 वर्षापासून हळूहळू लोकांनी झाडं तोडली, बारकी बारकी फुटवरील प्रदेशात झाडे असतात, छोटी छोटी गवत असतं, जाळं. तुम्ही प्लॉटिंगसाठी गवत जाळता, तुम्ही बोगदे करता. मग हे झाडच निघून गेल्यानंतर काय होतं, हा जे डोंगर आहे, कन्सिडर करा, डोंगर आहे, कल्पना करा, ह्या डोंगराच्या ज्या मुळे आहेत ना, सूर्यप्रकाश ओपनली त्याच्या पडला जातो, जमीन लगेच तापली जाते. आता ही डोंगर असल्यामुळं आतमधला जे पाषाण असतो डोंगरातला, वर माती फक्त 2-3 फुटाचीच असते, जास्त नसते, कारण तिथं माती नसते जास्त. आतमधलं पाणी जे असतं पाषाणातलं, ते हाय टेम्परेचरमुळे वाफून बाहेर जातं आणि त्या जमिनीला भेगळ्या पडतात. जमिनीला भेगळ्या पडल्या की हे झाड नसल्यामुळं पहिलं पावसाचं पाणी झाडा पडतं आणि हळूहळू खाली मुरत जातं. खाली मुरत गेलं की ह्या झाडाच्या मुळे काय करतात, त्या पाषाणाला अशा आवळून धरतात मातीला. त्यामुळे मातीचं पोल्युशन होत नव्हतं. हे झाडच निघून गेलं तर मग त्या भेगाळ्यामध्ये पाणी साचलं जातं, त्याची माती तयार होती आणि ती पाणी आणि माती हे दोघं चिखल झाल्यामुळे मातीची डेन्सिटी वाढली जाते, घनता, वजन वाढलं जातं आणि ते बरोबर स्लायडिंग मुवमेंट तयार होती खाली, विशिष्ट पाणी झाले की. मग पाणी एकदा खाली चालू गेलं की ते माती त्याच्या बरोबर प्रभाव, ग्रॅव्हिटी फोर्समुळे खाली जातं आणि आपण त्याला काय म्हणतो बघा, हे झालं भूस्खलन झालं, तर मग त्यामुळे विनाश होते. आता हे झाला पहिला विषय. दुसरा विषय तुम्हाला सांगतो की आता डोंगर घेऊ आपण. डोंगरावर बर्फ असतो. बर्फ हा पांढरा शुभ्र असतो, आपल्या समोर ते चित्र तयार होतं. पण जसं आता बघा तुम्ही पंजाबमध्ये, उत्तराखंड, पंजाब इकडे काय होते, नाचणीचं प्रमाण जास्त आहे, गव्हाचं प्रमाण जास्त आहे. लोक काय करतात की एकदा ते काढून त्याचं गंज तयार करतात, ते जाळतात. ऍक्च्युली ते जाळलं नाही पाहिजे. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं पासूड जाळलं जातं. माझी विनंती शासनाला, महाराष्ट्र शासनाला, की सरकारला विनंती माझी की ऍक्च्युली पासूड जाळलंच नाही पाहिजे. शासन बी प्रयत्न करतेच, पण लोकांपर्यंत ते मेसेज पोहोचतच नाही किंवा लोक ते इम्प्लिमेंट करतच नाहीत. सायकोलॉजी ती झाली, मीडियामध्ये दाखवलं जात नाही, टीव्हीला दाखवलं जात नाही, प्रिंट मीडियाला दाखवलं जात नाही. लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ऊसाचं पासूड जाळलं जातं ना, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. कार्बन डायऑक्साईडचं जेवढं प्रमाण, तुम्ही 1 एकरभर ऊसाचं पासूड जाळलं नसेल तर त्या पाचोटामध्ये तुम्ही 5 वर्षामध्ये 2 व्हीलर जेवढी फिरवत नाही तेवढा गॅस एका तुमच्या 15 मिनिटात गॅस बाहेर पडतो. मग ते दिल्लीचे चेंबर जे झाले ना, तिन्ही बाजूनं तुमचा ते कडबा जाळला जातो नाचणीचा, त्यामुळे प्रचंड धूर वर जातो. बघा, बारीक बारीक कार्बनचे पार्टिकल असतात, धूळ, डस्ट पार्टिकल असतात, ते उंच वर जातात, आपल्याला दिसत नाही ते. आणि ते ट्रॅव्हल करत 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 तुमच्या हिमालयाच्या बर्फावर जाऊन बसतात. बरोबर, बर्फ पांढरा असतो, त्याच्यावर कार्बनचा कण पडल्यामुळे त्याच्यावरती बर्फ पांढरा होतो का? तो कण त्याच्या पडल्यामुळे बर्फ काळा पडतो. बघा तुम्ही, थोडा काळा दिसतो कधी पण आपल्याकडे बर्फ येताना थोडा काळा दिसतो बघा. त्यात ती डस्ट पार्टिकल असतात, कार्बन असतो, एनर्जी असते त्याच्यात. ती एनर्जी बर्फामध्ये डिझॉल्व्ह होते. त्यामुळे सूर्यप्रकाश जो पडून रिफ्लेक्ट होऊन स्पेसमध्ये जातो, फ्री स्पेसमध्ये जातो, तो सूर्यप्रकाश वरती न जाता तो त्यातच होतो. एनर्जी त्याच्यात ट्रान्सफर होते. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते. तुम्ही जगातली कुठलीही एनर्जी नष्ट करू शकत नाही, तयार बी करू शकत नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड मास. तर हा बर्फ आहे, ह्या बर्फावर हे धूळ डस्ट पार्टिकल बसतात त्याच्यावर, कार्बनचे कण. आणि हा सूर्यप्रकाश आहे, हा सूर्यप्रकाश बर्फा पडल्यानंतर तो परत रिफ्लेक्ट होतो स्पेसमध्ये, झिगझॅग मोशन प्रमाणे, आणि निघून जातो स्पेसमध्ये. त्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं. पण डस्ट पार्टिकल त्याच्यावर पडल्यामुळे, कार्बनचे कण त्याच्यावर पडल्यामुळे, जसे आपण आता कारखान्याचा आपला बघतो ना, कार्बन कण डोळ्यात जातो बघा, तो दॅट सेम पार्टिकल. देर आर मेनी डिफरन्स ऑफ पार्टिकल, पण पार्टिकल हॅव सेम फंक्शन. ते एनर्जी सोर्स एनर्जी घेतात, सूर्याला प्रकाशाला रिफ्लेक्टच करत नाहीत, म्हणून बर्फाचं पाणी रूपांतर होतं. बघा, बर्फाचं पाणी रूपांतर होतं, पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. जो सूर्यप्रकाश बर्फाचं पाणी करू शकतो, तो सूर्यप्रकाश त्या पाण्याची वाफ पण करतो. मग ही एनर्जी काय होते, कुठेतरी फ्री स्पेस मध्ये जायला पाहिजे होते, युटिलाइज व्हायला पाहिजे होती, वनस्पती पाहिजेत. ती एनर्जी
वाफेमध्ये रूपांतर होतं आणि अचानक कुठेतरी प्रचंड उष्णता तयार होते, वाफ तयार होते आणि तुम्हाला मागाशी म्हणजे थर्मल बॅलन्स, जमिनीचा ह्याचा थर्मल बॅलन्स बिघडलेला आहे. कुठेतरी उष्ण अतिशय वाफ तयार जाते आणि तिथलं सगळं कुठेतरी टेम्परेचर बॅलन्स अनबॅलन्स असल्यामुळं अचानक ढगाला गारावा लागून पाऊस पडतो. आता म्हणतो इकडे पाऊस पडला, इकडे पाऊस पडला, सगळं अनबॅलन्स झालेलं आहे. 1 अंश जरी टेम्परेचर वाढलं, किती 1 अंश म्हणते मी, तरी तुमच्या वातावरणातली ह्युमिडिटी ही 50 ते 60% ह्युमिडिटी वाढते. मग एवढं टेम्परेचर पहिलं 40-50 वर्षापूर्वी टेम्परेचर एवढं नव्हतं. तुम्ही सकाळी बघा, तुम्हाला दुपारचं ऊन लागत होतं, लोक सकाळची फिरत होती. आता तुम्ही सकाळी 9-10 वाजता उन्हामध्ये बसू शकत नाही. सिंपल लॉजिक सांगतो, मला स्वतःला लहानपणीच आठवतंय. मग एवढं टेम्परेचर वाढल्यानंतर एवढी एनर्जी जाणार कुठं? वाफेच्या स्वरूपात जाणार ना. मग वाफ झाली की वाफ कुठेतरी पडणारच ना. मग हे सगळं अनबॅलन्स झालेलं सगळं. मग ह्याच्या सोल्युशन एकच आहे देणार की सोसायटीमध्ये, कम्युनिटीमध्ये, राष्ट्रामध्ये 100% नागरिक नाही म्हणू शकत, एवढी प्रगती आपण नाही करू शकत. आपण आय एम नॉट अमेरिका, चायना, बिना, जपान तर नाही, पण आपल्याकडे एज्युकेटेड लोक आहेत. आता तुम्ही डॉक्टर घोळे, तुम्ही स्वतः आहे. मला डॉक्टर घोळेंनी 3 वर्षापूर्वी लाकडीपासून भवानीनगरपर्यंत झाडं लावली. मला समजलं, मी ती पाहिली पण जाते आता 2-3 वेळा. डॉक्टर घोळे असतील, आता आमच्या गावामध्ये बघा, शर्मिलाताई पवार असतील, आदरणीय पवार साहेब असतील, माननीय अजितदादा पवार असतील, तुम्ही त्याच्या घरी जाऊन बघा बंगल्यावर, त्यांना झाडाचा किती छंद आहे. मी राजकीय भूमिकेतून हे शब्द नाही बोलत, पण खरंच जाऊन तुम्ही बघा की पर्यावरण प्रेमी माणसाने किती असावं. तुम्ही पवार साहेबांची बाग बघा, गोविंद बाग, तिथं आमच्या कनेरी मधली बाग बघा, जाऊन किती झाड आहेत बघा. माणसाला निसर्गात छंद हवा. बरं चला, एखाद्याची परिस्थिती नाहीये, झाडं लावण्याची परिस्थिती नाही, त्यांनी प्लॅस्टिकचा वापर टोटल बंद करावं. प्रत्येक वेळेस तुम्ही गाडीचा वापर करत असाल, तुम्ही मंदिरापैकी चाललाय, कुठं आसपास लोकलला चाललाय, सायकल यूज करा. प्रत्येक ठिकाणी गाडी वापरायचा टाळा, ही काळाची गरज आहे. लोकसंख्या नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि हा लोकसंख्या मुद्दा आहे ना, हा सर आपल्या देशासाठी तर कमीत कमी खूप सेन्सिटिव्ह आहे. कारण येणाऱ्या भविष्यकाळात आहे ना, आता टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढलं की तुमचं डायजेस्ट सिस्टीम डॅमेज होते. बघा, तुम्हाला जेवलेलं पचत नाही, म्हणतो आपल्याला पचत नाही करायचं, टेम्परेचर इफेक्ट आहे ना. तुम्हाला खाल्लेलं पचत नाही, टेम्परेचर इफेक्ट, ड्यू टू द टेम्परेचर इफेक्ट. पचत नाही, टेम्परेचर वाढले की घाम तुम्हाला येतो, तुमचा बीपी कमी जास्त होतो. बघा, ज्याला घाम येतो, मेंदू मधलं जे केमिकल सर्किट आहे, न्यूरॉन्स आहेत ना, टेम्परेचर वाढले ते डिस्टर्ब होतात. माणूस चलबिचल करतो. सिंपल नाही. टेम्परेचर जसं वाढेल ना, आपल्या डीएनए मध्ये इफेक्ट होणार, डीएनए परिणाम होणार, स्किन कॅन्सर होणार, ब्लड कॅन्सर होणार, सगळ्याच गोष्टी आहेत तुम्ही त्याला. आणि मनुष्य हा प्राणी, इतर प्राणी अजून 2 अंश टेम्परेचर जरी वाढलं तर आपली बॉडी त्याला इव्होल्युशनच झाली नाही की त्याला आपण मेंटली फिजिकली फेस करू. आता एवढं मोठं संकट आहे पुढं. आता 2025 झालं ना, आपण 2050 बघू का नीट? आपली मुलं 2050 पाहतात का नाही पाहतात हे सुद्धा पॉसिबल नाही. एवढं कठीण संकट आहे. लोकांना एन्जॉय करतात लोक, करा की एन्जॉय, पण रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ना, ती तुम्ही नाकारू नका. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण आता जन्मल्यापासून ऑक्सिजन घेतोय, फुकट घेतोय का नाही? तुम्ही निसर्गाला काहीतरी द्या ना. तुम्हाला एवढं न मागता त्याने धरणं दिली, हिरवेगार डोंगर दिले का नाही? बरं, ह्या डोंगरावर, धरणावर, पक्षी, झाडांवर, ह्या सगळ्या इतर प्राण्यांचा बी अधिकार आहे हो. फक्त मनुष्याचीच लोकसंख्या पुढे पटपट वाढत चालली आहे. मनुष्य प्राण्याने काही सोडलं नाही हो. कुत्र, मांजर, डुक्कर, असं बोकड सगळं कापून खातोय ते. तुझ्याच बापाची सृष्टी काही, इतर प्राण्यांची नाही का? सगळ्याला घेऊन जा ना. तू इन्व्हेन्शन कर, चंद्रावर जा, मंगळावर जा, बिंदात जा. पण ही जी निसर्गाने तुला जी सृष्टी दिली, एवढा फ्रीडम, स्वातंत्र्याचा स्वर्ग, आय वुड लाईक टू लिव्ह वेअर इज द माइंड अँड विदाउट इज द फिअर अँड द हेड इज हेल्ड हाईट वेअर द नॉलेज इज फ्री. मला कुठं जागावंसं वाटेल जिथं ज्ञान मुक्त असेल, जिथं कुणाला भीती नसेल, तिथं मला जागावंसं वाटेल. म्हणून निसर्ग जपणं खूप गरजेचं आहे. लोकसंख्या नियंत्रताना ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी नियंत्रित होतात. तुमचं प्रेशरच होत नाही ना कुठल्या गोष्टी, रिसोर्सवर तुमचा प्रेशर होतच नाही. लोकसंख्येने घरामध्ये जेव्हा 3 लोक असतील, 2 लोक कमवते असतील, तर तुम्ही एका बाळाला आरामशीर सांभाळू शकता. मग घरामध्ये 10 लोक असतील आणि 2च लोक कमवते असतील, तर तुम्ही काहीच बी करणार, कुठनं बी आणणार, काही करणार, आलंच ना तुमचा प्रेशर निसर्गावर वाढलाच ना. आपण सगळे निसर्गाचे देणे लागतो, घेतलं तर आयुष्यभर घेतलंच की. सॅटिस्फॅक्शन कुठेतरी थांबा. अर्निंग सोर्स ऑफ मनी, प्लॉटिंग झालं पाहिजे, 50 एकराचं प्लॉटिंग झालं पाहिजे, 10 कोटी माझ्या बॅलन्स पडला पाहिजे, विमानाने फिरवलं पाहिजे. ठीक आहे, ड्रीम्स पाहिजेत हो, पण त्या निसर्गाला सोबत घेऊन पाहिजे. तुम्ही निसर्गाला तोडून, निसर्गाला चिरडून तुम्ही त्या ड्रीम्स नाही फॉलो करू शकत. लक्षात घ्या. तुम्ही आयुष्यात हारलाच, आता तर हारलोच, भविष्यकाळ सुद्धा आपण अंधाराच भविष्यकाळ असं. सचिन सरांनी आज आपल्याला अतिशय छान उदाहरण देऊन पटवून दिलं की आपण निसर्गावरती कसं अतिक्रमण करतोय, आपल्याला काय केलं पाहिजे, हे सगळं पुन्हा समृद्ध करण्यासाठी आपण कुठली पाऊल उचलले पाहिजे. ते खूप छान वाटतं सचिन सर आपल्याशी बोलून. धन्यवाद. थँक्यू सर.